विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी गणेश सूर्यवंशी ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, उपयोजित मराठी या भागातील माहितीपत्रक या घटकासंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी याच भागातील मुलाखत या घटकासंबंधी आपण विचार केलेला आहे. तर माहितीपत्रक म्हणजे काय समजून घेत असताना आपल्याला समकालीन काळाचा वेध घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये उत्पादक आपल्या मालाची जाहिरात करत असताना आपल्या वस्तूकडे आणि आपल्या एकूणच उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कल्पना आणि युक्त्या योजत असतो त्यापैकीच एक महत्त्वाची युक्ती म्हणजेच माहितीपत्रक आहे. माहितीपत्रकाची व्याख्या समजून घेत असताना एक ढोबळमानाने आपण व्याख्या अशी बघूयात की माहितीपत्रक म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती, संस्था किंवा उत्पादनाविषयीची वैशिष्ट्यपूर्ण परिचय करून देणारं पत्रक म्हणजेच माहितीपत्रक अशी एक ढोबळ स्वरूपाची व्याख्या आपल्याला माहितीपत्रकासंबंधी करता येईल. माहितीपत्रक हे प्रामुख्याने वस्तूची एक प्रकारची जाहिरात असते. त्या वस्तूविषयीची माहिती, त्या वस्तूचा, त्या उत्पादनाचा, त्या संस्थेचा, त्या व्यक्तीचा परिचय माहितीपत्रकाच्या माध्यमातून केलेला असतो आणि त्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केलं जातं. आजच्या या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालेला आहे. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते. बारीक सारीक तपशील हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते. लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखलेली आहे. म्हणजे कालानुरूप व्यक्तींची, समाजाची जी एक मानसिकता बदलत गेलेली आहे, या बदलत्या मानसिकतेला समाजातला जो व्यावसायिक वर्ग आहे, जो आर्थिक क्षेत्र सांभाळणारा जो वर्ग आहे आणि एकूणच उत्पादन क्षेत्राशी निगडीत असणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाने ही ग्राहकांची आणि एकूणच समाजाची मानसिकता लक्षात घेतलेली आहे की समाजातील लोकांना तपशिलासह उत्पादनाची माहिती आवश्यक असते आणि ती माहिती त्यांना लिखित स्वरूपामध्ये घरबसल्या उपलब्ध झाली तर त्यांना ते अधिक सोयीचं आणि अधिक उपयुक्त असतं. या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक आणि व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक आहे. जे ग्राहकांच्या मानसिकतेचं समाधान करण्यासाठी व्यावसायिक वर्गामध्ये आणि उत्पादक वर्गामध्ये वेगवेगळे मार्ग अवलंबण्याची स्पर्धा सुरू असते. जाहिरात हा एक त्यातलाच एक प्रकार आहे. ह्या जाहिरात या प्रकारासोबतच माहितीपत्रकाच्या माध्यमातून देखील उत्पादनाची आणि संस्थेची, व्यक्तीची ती एक प्रकारची जाहिरातच केलेली जाते. परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये एकूण जे वेगवेगळे प्रभावी मार्ग अवलंबले जातात त्या मार्गांपैकी माहितीपत्रक हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. काही नमुने दाखल या ठिकाणी माहितीपत्रक आपल्यासमोर मी ठेवलेले आहेत की कोरोना व्हायरस कोविड-19 या संदर्भातलं पहिलं माहितीपत्रक तुमच्यासमोर मी ठेवलेलं आहे की कोविड-19 या विषाणूची बाधा झाल्यानंतर
किंवा बाधा होऊ नये म्हणून लोकांनी कोणत्या स्वरूपाची काळजी घ्यावी या स्वरूपाची माहिती देणारं जे पत्रक आता अलीकडे सगळीकडे फिरतं आहे, ते पत्रक मी तुमच्यासमोर एक नमुना दाखल माहिती पत्रक ठेवलेलं आहे. त्यानंतर आणखी काही 2 पत्रकं आपल्या समोर आहे. त्यामध्ये JEE मेन 2020 इन्फॉर्मेशन ब्राउचर हे पण समोर आहे की एका परीक्षेच्या संदर्भातली माहिती त्या ब्राउचरमध्ये आहे. त्यानंतर आणखी काही ब्राउचर आहेत. गेट 2020 या परीक्षेच्या संदर्भातलं देखील एक माहितीपत्रक आपल्या समोर आहे. त्यानंतर मराठी विज्ञान परिषदेचं एक माहितीपत्रक, मला वाटतं त्याचा फॉन्ट व्यवस्थित दिसत नाही आहे, परंतु ही जी परिषद आहे त्या परिषदेने घेतलेल्या चर्चासत्रासंबंधीचं हे माहितीपत्रक आहे. आणखी तिरुपती बालाजी यात्रा या एका यात्रा कंपनीचं देखील, म्हणजे शिवप्रेमी यात्रा कंपनी म्हणून जी एक कंपनी आहे, त्या कंपनीचं देखील आपण एक माहितीपत्रक तुमच्यासमोर नमुना दाखल ठेवलेला आहे की माहितीपत्रक कशा स्वरूपाचं असतं. माहितीपत्रकाचं स्वरूप काय, तर माहितीपत्रक म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय. मग ती माहिती ही उत्पादनाशी संबंधित असेल, सेवांशी संबंधित असेल, संस्थेशी संबंधित असेल, किंवा व्यक्तीशी संबंधित असेल, किंवा एखाद्या स्थळाशी संबंधित असेल, ही वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचं साधन म्हणजे माहितीपत्रक आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची माहितीपत्रक ही एक खिडकी आहे. एखादी नवीन योजना असेल, बाजारामध्ये आलेलं एखादं नवं उत्पादन असेल, एखादी नवीन वस्तू असेल, किंवा नव्याने स्थापन झालेली एखादी लोकोपयोगी संस्था असेल, त्या घटकाविषयीची माहिती लोकांना व्हावी म्हणून माहितीपत्रक तयार केलं जातं आणि लोकांपर्यंत ते पोचवलं जातं. एकूणच जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. जे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यामध्ये एक नातं निर्माण करणारा घटक म्हणून माहितीपत्रकाकडे बघितलं जातं. माहितीपत्रकाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक मिळविले जातात. नवनव्या प्रकारच्या बाजारपेठा काबीज केल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय, तर नवीन ग्राहक मिळविण्याची आणि नवीन बाजारपेठ काबीज करण्याची माहितीपत्रक ही पहिली पायरी आहे. या पत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती त्याच्याकडे सतत उपलब्ध राहू शकते. जे लिखित स्वरूपाचं जे डॉक्युमेंट आहे ते ग्राहकाकडे एकदाच पोचलं की तो ते संग्रही पण ठेवू शकतो. आता अलीकडच्या काळामध्ये माहितीपत्रकं ई स्वरूपात देखील पाठविली जातात. किंवा बघा, तुमच्याकडे वर्तमानपत्र येतं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एखाद्या दिवशी एखादा कागद टाकलेला असतो, एक वेगळं माहितीपत्रक असतं, एखाद्या उत्पादनाचं असेल किंवा अन्य एखाद्या संस्थेशी संबंधी माहिती सांगणारं असेल, किंवा आपल्या शहरामध्ये एखादं नवीन काहीतरी उत्पादन सुरू झालेलं असेल, एखादी नवीन संस्था नव्यानं स्थापन झालेली असेल, ती लोक
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकाच्या घरापर्यंत हे माहितीपत्रक पोचवत असतात. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोचवता येते. म्हणजे हे पत्रक अप्रत्यक्षरित्या जाहिरातीचे कार्य करत असते. माहितीपत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झालेला आहे. म्हणजे माहितीपत्रकाचा हेतूच आहे. माहितीपत्रक तयार करण्याच्या पाठीमागचा मूळ हेतूच हा असतो की वस्तू, सेवा किंवा उत्पादनाविषयी लोकांच्या मनात कुतूहल किंवा उत्कंठा किंवा उत्सुकता निर्माण करणे. म्हणजे एकदाची त्या वस्तू किंवा त्या सेवेच्या संबंधी लोकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली की ती वस्तू घेण्याची, त्या वस्तूविषयी जाणून घेण्याची, ती वस्तू बघण्याची लोकांच्या मनामध्ये एक आकर्षण निर्माण होतं आणि तो त्या वस्तूकडे आकर्षित होतो नवे नवे. तर तो ती वस्तू विकतही घेत असतो. ती विकत घेण्यासाठी तो प्रवृत्त देखील होतो. तर माहिती पत्रकाचं स्वरूप समजून घेतल्यानंतर आपल्याला या माहितीपत्रकाची गरज काय आहे किंवा ते माहितीपत्रकाची आवश्यकता काय आहे ते समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर माहितीपत्रकाची गरज जर समजून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे लोकांना आकर्षित करणे. वस्तू, सेवा किंवा उत्पादनाकडे लोकांना आकर्षित करणे. लोकमत, जनमत आकर्षित करण्याची गरज असते. तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते. म्हणजे बघा, एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कंपनीला तिचं वेगळंपण जर सिद्ध करायचं असेल, लोकांना, ग्राहकांना जर स्वतःकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर त्या कंपनीला, त्या संस्थेला तिचं वेगळेपण सिद्ध करावं लागतं. तिची वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोचवावी लागतात. आपलं स्वतःचं जे काही स्वत्व आहे ते अधोरेखित करायचं असतं आणि ते करण्यासाठीचं माहितीपत्रक हे एक माध्यम आहे आणि अशा ठिकाणी माहितीपत्रकाची खऱ्या अर्थानं गरज असते. माहितीपत्रकाची गरज सर्वत्र आहे. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. अगदी म्हणजे छोटा व्यापारी असेल किंवा छोटा विक्रेता असेल, त्या छोट्या विक्रेत्यापासून ते अगदी मोठ्या विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच माहितीपत्रकाची आवश्यकता भासते. भलेही माहितीपत्रकांचं स्वरूप ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार किंवा त्या सेवेनुसार ते स्वरूप भिन्न असू शकतं, त्याचा आकार छोटा मोठा असू शकतो. म्हणजे अगदी दिवाळीचं फराळ असेल किंवा रेडीमेड कपड्यांचं दुकान असेल किंवा साड्या, लहान मुलांची खेळणी असतील, किराणा माल असेल, दिवाळी अंक असतील, पुस्तकं, स्टेशनरी, हॉटेल, विद्युत उपकरणं असतील, यंत्रसामग्री असेल किंवा घरगुती वापराच्या वेगवेगळ्या वस्तू असतील, वाहने असतील, कारखाने असतील, इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, औषधं, दूध दुभते पदार्थ, खाद्यपदार्थ, अशा छोट्या मोठ्या सगळ्या वस्तूची माहितीपत्रकं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात, कारण ती काळाची गरज बनलेली आहे.
म्हणजे या सगळ्या गोष्टींबरोबरच नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, बँक, शैक्षणिक संस्था असतील किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था असतील, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतील, हॉस्पिटल, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँक, पतपेढी, बचत गट, अशा विभिन्न प्रकारच्या ज्या सगळ्या संस्था आहेत, या संस्थांविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील माहिती पत्रकाची गरज असतेच. यासोबतच कला, संगीत, वेगवेगळे छोटे छोटे अभ्यासक्रम, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स नव्यानं आलेले आहेत किंवा आणखी वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्स आलेले आहेत. या कोर्स संदर्भातली माहिती पोचवण्यासाठी देखील माहिती पत्रकाची गरज असतेच. किंवा मग शेती संबंधीची अवजारे असतील किंवा शेतीतलं जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भातली माहिती असेल, बांधकामाचं साहित्य असेल, प्रवासी कंपन्या असतील किंवा मग नर्सरी म्हणजे रोपवाटिका वगैरे यासारखी जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, या क्षेत्रांमध्ये देखील माहिती पत्रकांची आवश्यकता भासते. कारण त्या क्षेत्रांविषयीची जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचवावी लागतेच आणि त्याशिवाय त्या क्षेत्राकडे लोक आकर्षित होणार नाहीत. माहिती पत्रकाचं एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरची म्हणजे एक रचना आहे, त्या रचनेचं एक वैशिष्ट्य आहे. जे माहिती पत्रकाचं एकूण जे स्ट्रक्चर, ती जी रचना आहे, ती रचना जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला 5 घटक लक्षात येतात. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे माहिती. दुसरा घटक उपयुक्तता, म्हणजे घटक म्हटल्यापेक्षा आपण त्या रचनेची वैशिष्ट्ये म्हणूयात. जे त्या माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये समजून घेताना माहिती, उपयुक्तता, आकर्षक मांडणी, वेगळेपण आणि भाषाशैली या मुद्द्यांचा देखील आपल्याला सविस्तर तपशिलासह विचार करणं क्रमप्राप्त आहे. परंतु हा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. एकूणच आजच्या या भागामध्ये आपण काय बघितलं तर माहिती पत्रक म्हणजे काय, माहिती पत्रकाची गरज काय, आवश्यकता काय आणि माहिती पत्रकाचं स्वरूप कसं असतं, या 3 मुद्द्यांवर आपण प्रकाश आजच्या या भागामध्ये टाकलेला आहे. आणि यासोबतच आपण काही नमुना माहिती पत्रकं देखील बघितलेली आहेत. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.